नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाला आपण इथे आंबरस पुरी, आंबरस पुरणपोळी, आंबरस चपातीचा बेत बनवत असतो. तर अनेकदा आपण आंबरस बनवताना मिक्सरचा वापर करतो. पण मिक्सरचा वापर केल्यामुळे काय होतं, कधी कधी आंबरस लगेच अगदी 2-3 तासामध्ये काळा पडतो. पण आज आपण मिक्सरचाच वापर करून आंबरस बनवणार आहे. पण हा आंबरस अगदी 2 दिवससुद्धा काळा पडणार नाही. तर चला कशा पद्धतीने बनवायचा ही रेसिपी बघूया. इथे आंबरस बनवण्यासाठी मी आंबे घेतलेले. सगळ्यात पहिलं आंबे आपल्याला चांगले असे कडकवाले निवडून घ्यायचे किंवा तसे आपण विकत घ्यायचे. आंबे असे जास्त बिलबिलीत झालेले किंवा असे काळपट पडलेले आंबे जर घेतले तर आंबरस चवीला सुद्धा चांगला लागत नाही आणि लगेच तो काळा पडतो. आंबे घेताना आपण आंब्यांच्या पाठीमागचे ज्या आंब्यांना देठं आहे, पिकल्यानंतर सुद्धा देठं तशीच राहिलेली अशा आंबे आपल्याला आंबरसासाठी निवडायचे. आंबरसाची चवसुद्धा चांगली लागते आणि त्यामुळे आंबरस काळा पडत नाही. आंबरस मी बनवताना शक्यतो आपण हापूस आंब्याचा वापर इथे करतो. तर स्वच्छ अशा अर्धा तास पाण्यामध्ये धुवून आपल्याला तसेच ठेवायचे, कारण आंबे हे उष्ण असतात. नॉर्मलला येतात पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्यांच्यातलं जे उष्णपणा असतो तो कमी होतो आणि त्यानंतर आपण इथे सुरीने आपण खापा करून घेणार आहे. अनेकदा आपण तशावरच्या साल काढतो आणि गाळणीतून सुद्धा आंबरस कसा बनवायचा ही रेसिपी आपण या पहिली बघितलेली. पण आज आपण खास मिक्सरमधून पटकन वेळ नसतो त्यामुळे आपण झटकीपट असा मिक्सरचा वापर करतो आणि आंबरस आपला काळा पडतो. असं प्रत्येकाचं हा प्रॉब्लेम आहे. पण आज आपण छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे की आंबरस कशा पद्धतीने मिक्सरमधून सुद्धा बनवून घ्यायचा किंवा आंबरस बनवताना आपण कोणत्या चुका करतो त्यामुळे आंबरस लगेच काळा पडतो. तर सुरीने मी त्याचे खापेला काप दिलेले आणि त्यानंतर चमच्याने आपल्याला त्यामधला गर काढून घ्यायचा. वेळ नसेल तर सुरीने अशा काप देण्याची पण काही गरज नाही. अगदी चमच्याने सुद्धा पटकन आपला गर इथे निघतो. तर मी त्या चमच्याने गर पटकन काढून घेतलेला आहे. पण सुरीचा मी तुम्हाला ती एक स्टिप इथे दाखवलेली आहे. त्यानंतर आपण काय करतो, आंबरस बनवताना साखर आंबरस बनवतानाच त्यामध्ये घालतो आणि मग फिरवतो किंवा आपण अख्खी साखर घालतो. तर इथे तसं करायचं नाही. आंबरस बनवताना आपल्याला इथे पिठी साखरेचा वापर करायचा, पण ती सगळ्यात शेवटी आपल्याला खलवताना घालायची. त्यानंतर आपण इथे पिठी साखर बनवून घेतलेली. इथे आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आंब्याचे सगळे गर घालायचे. विलायची पावडर अर्धा चमचा यामध्ये घालायची आणि बर्फ आपल्याला इथे साधारणतः 7 ते 8 छोटे छोटे आईस यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे खडे आपल्याला इथे घालून घ्यायचे. आता अनेकदा आपण काय करतो, मिक्सरमध्ये जेव्हा आंबरस बनवतो तेव्हाच त्याच्याबरोबर दूध घातलं जातं. भले आपण थंड दूध घालत असाल तरी त्या आंबरसाचा कलर बदलतो आणि अगदी कमी वेळामध्ये आंबरस लगेच काळा पडला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता, आपण दूध घातलेला नाही आहे तरी आंबरस व्यवस्थित मिक्सरला बारीक झालेला आहे. इथे कुठेही अशा गराच्या फोडी राहिलेल्या नाही आहे. एकदम व्यवस्थित कलर जो आहे तो अगदी बदललेला नाही, कारण आपण आंबरस मिक्सरला बनवताना दूध आपल्याला त्यामध्ये घालायचं नाही. तर इथे आपण एका पातेल्यात रस काढून घेतलेला आहे आणि नंतर आपण त्यामध्ये थंड दूध घातलेलं आहे आणि मग आपण यामध्ये पिठी साखर घालून घेतलेली. पिठी साखरेमुळे काय होतं, आंबरस पातळ होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबरस असा पानचट होत नाही, कारण जेव्हा आपण सगळी साखर नॉर्मलची आपली रेग्युलरची वापरतो तेव्हा ती विरघळली जाते आणि ती एक प्रकारे पाणी सोडते आणि त्यामुळे आंबरस हा पानचट होतो किंवा वेगळा दिसतो तो जरासा. पण इथे पिठी साखर घातली की अजिबात तसं होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता कसा ओरिजिनल कलर राहिलेला आहे. अगदी 2 दिवस पण तुम्ही तो तसाच ठेवला ना तरी काळा पडणार नाही. फक्त घेताना काय करायचं आहे, आपण घेतला की लगेच झाकण ठेवून फ्रीजमध्ये तो ठेवून द्यायचा. फ्रीजमध्ये सुद्धा तो उघडा ठेवायचा नाही, नाहीतर काळा पडतो. तर अशा पद्धतीने आपण मिक्सरचा वापर करून एकदम ओरिजिनल कलर असा पिवळा रंजन आंबरस इथे बनवून घेतलेला आहे. रेसिपी सोपी